मान आणि खटावचा विकास होत असताना हा सर्वांगीण विकास व्हावा, या ठिकाणी लोकांना सन्मानानं उभा राहता यावं आणि मान देशाची जी संस्कृती आहे ती समृद्ध असं संस्कृती जपली पाहिजे, आमचं पहिलं उद्दिष्ट आहे। आणि त्यामध्ये प्रामुख्यानं शेतीच्या पाण्याचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अग्रक्रमाने या ठिकाणी चर्चा करण्यात आली। शेतीच्या पाण्याचा प्रश्न हा प्रमुख प्रश्न आहे, ज्यामध्ये 2009च्या पूर्वी जेवढं पाणी आम्ही आरक्षित केलं आहे त्यातनं केवळ 1/3 हिस्सा पाणी आपण वापरतोय आणि राहिलेलं 2/3 हिस्सा पाणी आणि नव्याने आरक्षित केलेलं 5 TMC पाणी हे आपल्याला पुढच्या काळामध्ये ठराविक कालामध्ये वाटप करून संपूर्ण पाण्याच्या डिस्ट्रीब्युशनचं वॉटर ग्रीड तयार करायचं आहे। त्याचा आम्ही आराखडा तयार केलेला आहे आणि पुढच्या 5 वर्षामध्ये हा आराखडा आपल्याला प्रत्यक्ष अंमलबजावणी करायची आहे। दुर्दैवाने गेल्या 15 वर्षाच्या मोठ्या कालावधीमध्ये जे पाण्याचं आरक्षण आपल्याला झालं आहे त्यातलं केवळ 1/3 हिस्सा पाणी वापरले गेले ही वस्तुस्थिती आहे। अनेक मोठी गावं पिण्याच्या पाण्यापासून आजही वंचित आहे। दैवडीला 15 दिवसानंतर पाणी मिळते, म्हसवडला 15 दिवसानंतर पाणी मिळते, वडूजची त्यापेक्षाही भयानक अशी परिस्थिती आहे। 15 वर्ष लोकप्रतिनिधित्व काम करत असताना पाण्यासाठी लोकांना 15 दिवसांनी 15 दिवसांनी एकदा पाणी मिळावं याच्या इतकं काही दुर्दैव नाही आणि म्हणून त्याही विषयामध्ये आम्ही लक्ष घालून त्याचा आराखड्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करायचं ठरलंय। पाण्याचा प्रश्न जेवढा महत्त्वाचा आहे तेवढाच बेरोजगारीचा प्रश्न आहे। आज लोंढेच्या लोंढे मुंबई पुण्याकडे आणि शहराकडे जात आहे, मात्र MIDC आणि त्या ठिकाणी निर्माण होणारा उद्योग असं एकही उद्योग मोठा उद्योग MIDCच्या माध्यमातून आतापर्यंत उभा राहिलेला नाही। केवळ MIDCचं नोटिफिकेशन झाले, ते नोटिफिकेशन सुद्धा आदरणीय पवार साहेबांनी महाविकास आघाडीचं सरकार असताना पुढाकार घेऊन त्या ठिकाणी नोटिफिकेशन झालेलं आहे। अजूनही तिथं कुठलीही हालचाल पुढं झालेली नाही। त्याचं जमीन ताब्यात घेत असताना सगळ्या शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्याशी निगोशिएशन करून त्यांच्या संमतीनं जमीन ताब्यात घ्यायला पाहिजे, पीसफुल पोझिशन मिळायला पाहिजे, तरच भविष्यात मोठी कारखानदारी या ठिकाणी येऊ शकेल। आणि म्हणून मी असं ठरवलं आहे, MIDCमध्ये मी 4-4.5 वर्ष काम केलं आहे। या ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीनं जर MIDC विकसित झाली, त्याचबरोबर म्हसवडबरोबर खटावमध्ये एखादी MIDC विकसित झाली तर रोजगाराची संधी तिथल्या तरुणांना आणि तरुणीला मिळतील आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या हाताला काम मिळालं तरच भविष्यामध्ये हा जो लोंढा शहराकडे चालला आहे तो मान खटावमधला लोंढा थांबेल। त्यासाठी आम्ही एक नियोजनबद्ध असा आराखडा तयार केलेला आहे आणि माझा प्रयत्न आहे की इथल्या स्थानिक तरुणाला आणि तरुणीला इथंच रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हायला पाहिजे। सांगोला तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची उपलब्धता झाली, दुष्काळी तालुका होता, तीच परिस्थिती मानमध्ये आहे। पण पाण्याची उपलब्धता झाल्यानंतर तिथल्या नेतृत्वानं कैलासवासी गणपतराव देशमुख साहेबांनी प्रयत्न केला आणि एक फळबागाचा तालुका म्हणून आज सांगोल्याची त्या ठिकाणी ओळख होते, तीच ओळख मान तालुक्याची होऊ शकते। मान तालुक्यातलं मार्डी असेल, हवालदारवाडी असेल, या गावामध्ये उत्कृष्ट दर्जाची त्या ठिकाणी डाळिंब आणि इतर फळं काढली जातात, त्याचा एक्सपोर्ट केला जातो। आणि हे जर मोठ्या प्रमाणात झालं असतं आतापर्यंत तर एक मोठी चालना शेतीला मिळाली असती। दुर्दैवानं असा कुठलाही प्रयत्न मान तालुक्यामध्ये खटाव तालुक्यामध्ये झाला नाही। वस्तुस्थिती आहे, मी ठरवलं आहे की फळबागेला प्राधान्य देऊन शासनाच्या योजनेतून आणि लोकांना बरोबर घेऊन जर फळबाग नवीन तंत्रज्ञान वापर करून आपण फळबागा केल्या आणि त्याचं एक्सपोर्टसाठी लिंकअप केलं, त्यासाठी असलेलं कोल्ड स्टोरेज असेल, प्री कुलिंग असेल, या सुविधा निर्माण करून दिला, भविष्य काळामध्ये मान आणि खटाव तालुका हा कॅलिफोर्नियासारखा फळबागेमध्ये अग्रेसर असलेला तालुका होऊ शकतो। त्याचा आम्ही एक चांगला आराखडा तयार केलेला आहे। त्याचबरोबर मान आणि खटावमध्ये शिक्षणाच्या सुविधा गेल्या 15 वर्षामध्ये नव्याने एकही कॉलेज झालेलं नाही। 15 वर्षामध्ये एखादं सुद्धा इंजिनिअरिंग कॉलेज किंवा डिप्लोमाचं कॉलेज या ठिकाणी होऊ नये। ह्या मुलांना सगळ्याला मुंबईला पुण्याला वेगळ्या ठिकाणी जायला लागते। ज्या लोकांच्याकडे आर्थिक सुविधा आहे ते लोक जात आहेत, बाकीच्या लोकांना त्यापासून वंचित राहायला लागतं आहे। जिल्हा परिषदच्या शाळा आहेत, तिथं शिकणारी मुलं आहेत, त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही। मी त्या ठिकाणी ठरवलं आहे ह्या मुलांना गुणवत्तेचं शिक्षण द्यायचं आणि जिल्हा परिषदच्या शाळा खाजगी शाळेपेक्षा चांगल्या करायचं माझं उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी वेगळा आराखडा आम्ही तयार केला आहे। गेल्या 15 वर्षामध्ये
मान आणि खटावमध्ये एकही मोठं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नाही. आज आमच्याकडं आजारी पडला माणूस तर त्याला सातारला जायला लागते, कराडला जायला लागते, फलटणला नाही तर अकलूजला. पण मान तालुक्यातला अचानक हार्ट अटॅक आलेले अनेक लोक आहेत. ती लोक केवळ उपचार मिळाले नाही म्हणून ते मृत्यूला सामोरे गेलेले आहेत आणि त्याचं कुटुंब उघड्यावरती पडत आहे. अशा परिस्थितीमध्ये मान आणि खटावमध्ये आपल्याला आरोग्याच्या सुविधा देण्याची आवश्यकता आहे. अनेक आंतरराष्ट्रीय पातळीवरचे त्या ठिकाणी खेळाडू आपल्याकडे झाले, ललिता बाबर आहेत, अनेक खेळाडू निर्माण झालेले आहेत. पण त्यांना ज्या सुविधा द्यायला पाहिजे तिथं त्या दुर्दैवानं इथं काही सुविधा दिल्या जात नाही. दैवडीचं क्रीडा संकुल आहे, तालुका क्रीडा संकुल, त्या अर्धवट अवस्थेमध्ये भ्रष्टाचारामुळं पडलेलं आहे, त्याची चौकशी चालू आहे. वडूजचं क्रीडा संकुल तुम्ही पाहिलं तर वडूजच्या क्रीडा संकुलला पूर्णपणे दुरावस्था आहे. आज त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुविधा दिलेली नाही. ही अवस्था असल्यामुळं गेल्या 15 वर्षामध्ये मान आणि खटावची मोठ्या प्रमाणात पिछेहाट झालेली आहे. केवळ कोणावरती गुन्हे दाखल करायचे, त्यांना कुठंतरी अडकवायचं आणि लोकांना जेरीला आणायचं, एक दहशत माजवायची, अशा प्रकारचे चित्र होते. ते दुर्दैवानं ही मान खटावची संस्कृती नाही आहे. ही मान खटावची जी समृद्ध अशी संस्कृती आहे ती जतन करायला पाहिजे आणि लोकांना आधार देण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून लक्ष ठरवलं आहे की सर्वांगीण विकासाच्या दिशेनं जायचं आणि इथलं जे निष्क्रिय असं नेतृत्व आहे त्याच्यामध्ये भविष्य काळामध्ये बदल करायचा, याचा आम्ही सर्वांनी निश्चय केला आहे. आणि मला खात्री आहे की भविष्य काळामध्ये असं निष्क्रिय नेतृत्व जे मान खटावला मागे नेत आहे त्याच्यामध्ये निश्चितपणानं परिवर्तन होईल.